सातवे पुण्यस्मरण त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर पटवारी साहेब, त्याचबरोबर उदगीर शहरातील नव्हे संपूर्ण मराठवाड्यातील नामांकित असे विचारवंत आदरणीय गुणराव सर, माशाळकर सर, भालके सर, चांबले सर, स्वामी सर, ही सगळ्यांचीच नावं घेऊ शकतो, परंतु याच्यामध्ये वेळ न घालवता आपण आदरणीय कैलासवासी गंगाधर सुपारे सराबद्दल ज्या भावना आपण व्यक्त करण्यासाठी इथं उपस्थित आहात, तर या उदगीर शहरामध्ये योग काय आहे किंवा योग कशाला म्हणावं हे आदरणीय डॉक्टर पटवारी साहेब, म्हणजे जे मी बोलता असताना तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण ती सत्यता आहे. संसारात राहून सुद्धा संतासारखं वागणं जर कुणाचं असेल तर त्या आदरणीय डॉक्टर पटवारी साहेबांचा आहे. प्रत्येक वेळा म्हणजे आणि नम्रता ही त्यांच्याकडून शिकावं. एवढं मोठं प्रस्त असताना, एवढं मोठं ज्ञानी असताना देखील ते अतिशय एका लहान मुलाला सुद्धा अत्यंत चांगली वागणूक देतात. आणि त्यांच्याच सानिध्यामध्ये आदरणीय कैलासवासी सुपारे सरांची जी जीवनाची सुरुवात झाली ती डॉक्टर साहेबांच्या सानिध्यात खूप चांगल्या पद्धतीनं झाली. मी असं म्हणेन की जर आपण डॉक्टर पटवारी साहेबांना राम असं संबोधलो तर हनुमान कोण होते तर सुपारे सर. अतिशय नम्रपणे, कसलाच अहंकार नाही. आणि वास्तविक पाहता योगामध्ये अहंकार हे शब्दच नाही, कारण जिथं अहंकार नाही तिथंच योग आहे. आणि म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जी सगळी योग साधना करणारे आहोत ते पहिल्यांदा मी माझं हा जो अहंकार आपल्याला कधी कधी येत असतो तो कमी करणं गरजेचं आहे. ही खरी श्रद्धांजली त्यांच्यासाठी आहे. आदरणीय सुपारे सर त्यांच्या जीवनामध्ये आत्ताच बऱ्याच मान्यवरांनी त्यांच्याबद्दल ज्या भावना व्यक्त करताना अनेक अनुभव सांगितले. ते वास्तविक पाहता विज्ञानाचे म्हणजे प्राध्यापक. अध्यात्म आणि विज्ञान हे तसं पाहिलं तर जुळत नाही, परंतु ज्यांना खरं विज्ञान कळतंय ते अध्यात्माकडे वळतात. अध्यात्म आणि विज्ञान हे एकच आहे. तर त्याची जी जोपासना आहे ती अनेक विद्यार्थीकडून हॉकी स्वामी महाविद्यालयामध्ये आम्ही बऱ्याच वेळा मी तर येत होतो सर, तुम्हाला माहिती आहे. इतके विद्यार्थी प्रिय होते ते की प्रत्येक विद्यार्थी सुपारे सरांना भेटायचा आणि सर मी परीक्षेची फीस भरू शकत नाही, ती फीस सुपारे सर भरायची. अनेक विद्यार्थी मला राहायला अडचण आहे सर, रूम मिळत नाही, त्याची व्यवस्था सुपारे सर करायची. असे हे सुपारे सर आपल्या सगळ्यांचं दुर्दैव. खरं तर 31 मे 2019 रोजी अचानकपणे त्यांना देवाज्ञा आली आणि एकदम शॉकिंग न्यूज ती त्या दिवसाची. प्रत्येकाला वाटलं की बा योगामधली व्यक्ती आणि अटॅक हे कसं काय शक्य आहे. मग प्रत्येकाला योगाबद्दल एक शंका येण्याची सुद्धा ही होती. आम्हाला प्रत्येक जण म्हणायचे. वास्तविक पाहता मला ते आपल्या शिवाजी महाविद्यालयाचे जे एकंबेकर पाटील, अशोक पाटील मला तर काय म्हणाले, तुम्ही दररोज योगा करता आणि योग करणाऱ्यांना अटॅक कसं काय येतो. म्हणल्यानंतर मी उत्तर दिलं, साहेब मृत्यू तर सगळ्यांनाच आहे, परंतु अटॅक त्यांना ह्याच्यापेक्षा उष्माघाताचे ते बळी ठरले. कारण 15 दिवस त्यांनी बाहेर फिरले होते. त्या सगळ्या अशा मेच्या उन्हामध्ये त्यांचा खूप मोठा प्रवास झाला होता आणि ते नियमित योगा करायचे, पण उष्माघातामुळे कदाचित त्यांचा मृत्यू झाला असावा. आणि मग त्यावेळेला आम्ही त्याचं स्पष्टीकरण सुद्धा अनेकांना तसं दिलं, कारण योगावरची श्रद्धा कमी होऊ नये. योगामुळं निश्चितपणे प्रकृती चांगली राहतेच. आता हजारातून एखाद्याला काही होऊ शकतं, हा भाग वेगळा आहे. तो विज्ञान आणि योग याच्यावर आपण संभाषण न करता आदरणीय सुपारे सराबद्दल जे आतापर्यंत सर्वजण भावना व्यक्त केल्या त्या तंतोतंत खऱ्या आहेत. आणि आज आपण चांबले सरांनी म्हणल्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे जे विचार आहेत ते आपण सर्वजण ते विचार पुढे घेऊन जाऊयात. हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. या ठिकाणी एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.